पुण्यातल्या राष्ट्रीय स्मारक असलेले महात्मा ज्योतिराव फुले वाडा आता देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापनासाठी एका खासगी संस्थेला देण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। मात्र पुण्यामधल्या काही संघटनांनी याला विरोध दर्शवलेला आहे। महात्मा फुले वाडा हा खासगी संस्थेला देऊ नये यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेले आहे। फुलेवाडा खासगी संस्थेला दिला तर संघर्षाची तयारी असल्याचा इशारा देण्यात आला आणि या संदर्भात 4 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। महात्मा फुले राज्य शासनाला आता आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत का? राजकीयदृष्ट्या तुम्ही त्यांचा फायदा घेता, आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत का तुम्हाला? म्हणून तुम्ही तुमच्या दुसरा राजकीय फायदा घेण्याकरता तुमच्या स्वतःच्या संस्थेकडे घेताय। तर आम्हाला हे मान्य नाही आहे। फुले राज्य शासनाला जड झालेत का? तर आमचं म्हणणं आहे आम्ही हे जड होऊ देणार नाही, कारण शासन आमच्या मतावर चालतं। शासनाने हा वाडा हा देखभाल दुरुस्तीसाठी यापुढेही कायम आपल्याकडे ठेवला पाहिजे ही आमची भूमिका आहे। ही मालकी सर्व समाजाची महात्मा फुलेंचा विचार हा देशव्यापी विचार आहे। त्यासाठी कुठलीही संस्था ते आपली मालकी दाखवू शकत नाही आहे। आणि जो सत्यशोधक समाज आहे, सत्यशोधक जी विचारधारा आहे, ते विचारधारा जर एक संस्थेला मान्य असेल अशा संस्थेकडे वाढ जातो, त्याला सत्यशोधक विचारधारा मान्य नाही आहे। फक्त महात्मा फुले त्यांना पॉलिटिकली सोयीपुरता राजकीय त्याचा अर्थ आहे ते पाहिजे, त्याचा आम्ही विरोध करणार। कुठल्याही प्रकारच्या खाजगीकरणाला आम्ही विरोध करणार। या वाड्याला उद्या कोणी तिकीट लावलं तर त्याचा आम्ही विरोध करणार। ते 4 तारखेला कार्यकर्त्याची बैठक सर्व महाराष्ट्रव्यापी बैठक पुणेमध्ये होणार आहे। त्याच्यामध्ये ते रणनीती ठरलं जाणार आहे। संवर्धन करणे हा एकमेव आणि जतन करणे हा एकमेव उद्दिष्ट आमचं आहे। त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्दिष्ट नाही। काही लोक म्हणताय की बा एवढे आत्ताच का आठवलं, नंतर आता एवढं आठवलं, पण तुम्ही पण एवढे वर्ष होता ना, मग तुम्हाला वाटलं नाही का घ्यावं? तुम्ही जर एवढं कार्य करत असाल तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जर भाग घेतला असता आणि तुम्ही घेतला तर आम्हाला काही अडचण नाही आहे। काही लोकांना पोटशोळ आहे, काही लोकांना चांगलं बघवत नाही। असं आहे, आम्ही मागितलं ना, दुसऱ्या कुठच्या संस्थेने जे कार्य करत आहेत त्यांनी मागावं, त्यांनी जतन करावं, आम्हाला काही हरकत नाही।